कशी तुम्ही माझ्या घनश्यामला बोलवा, तुम्ही बोलवा. मी घनश्यामशिवाय नाही राहू शकत. मी विसरण्याचा प्रयत्न केला पण नाही विसरू शकायचा. कोणता विचार करू आता? रंजना, तुझा राग तर मला येतेच येते, पण तुला लाडबी येते, रोग नाही येत. खूप बाह्य असतो. कष्ट करू करू तुला बिमारी पैदा झाली, काही हरकत नाही. पण रंजना हे लक्षात ठेव, त्या नालायकाचं नाव घ्यायचं नाही, त्या मूर्खाचं नाव घ्यायचं नाही. तो घनश्याम आपला कोणी नाहीये. नका बोलू. त्यानं तोंडातून म्हणलाय तू माझी आई होईल का, तू माझा बाप होईल का. तो तुटला आपल्याला ना, आपण तुटलो त्याला. नका बोलू. मी त्याला रागाने बोलली हो, म्हणून राग आला. माझा राग आला असेल माझा. तुम्ही फोन करून बोलत होत्या नाही. मायची आतडी कुपावर तळमळते म्हणते ना, खरी गोष्ट आहे दादा. केवळ मायची माया. तो नालायक विसरला, तो मूर्ख विसरला, पण हे बाई नाही विसरली त्याने. तू दवाखान्यात नाही येशील. माझा देवा म्हणजे घनश्याम आहे. हो घनश्याम आहे. कुठे गेला ते घनश्याम आला तर सुधरशील. काय म्हणू तुला आता घनश्याम. रंजना तुम्ही काय रंजना झाली बिमार.
म्हटलं तू विसरून जाशील त्या मूर्खाने, पण नाही विसरली. नाही विसरली. कुठे बोलो माझा घनश्याम कुठे असेल? तो पुण्याला गेला सांग, मला माहित नाही तो कुठे गेला ना काय केला. पण तुम्ही फोन काऊन लावतो त्याला फोन? तू घनश्यामचं नाव घेऊन घेऊन मरशील कोण्या दिवशी. तू मरशील म्हणून म्हणतो का त्याचं नाव सोड, त्याचं नाव सोड. मी आहोपर्यंत तुला सोडणार नाही. तुम्ही तर आहेत हो, पण तुमच्या सोबतच मला घनश्याम व्हावं. माझा जीव का प्राण आहे होत, मी त्याला नाही विसरू शकणार. आता कसा करू बरं. थांब, त्याचा दोस्त आहे पांडू. मी त्या पांडूला फोन करतो आणि तो पांडू मग त्याला सांगा खबर आहे. कुठे गेला असेल? गेला असं मोठमोठं निघून आता कुठे गेला तरी घनश्याम? कुठे गेला? कुठे तुझा बिन घनश्याम हा वाटतो संसार मज तुला. तुझ बिन घनश्याम वाटतो संसार मज तुला. तुझ बिन घनश्याम वाटतो संसार रंजना एक तर तू मरशील नाही तर